हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे आणि सर्वांसाठी खूपच स्पेशल आहे, कारण की आज आहे माझ्या सासऱ्यांचा 80वा वाढदिवस. सर्वात आधी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या सासऱ्यांना 80व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो हीच देवाचरणी प्रार्थना. आज सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि सासऱ्यांच्या वाढदिवसाची तयारी जोरात चालू झालेली आहे. सासऱ्यांना बिर्याणी खूप आवडते, म्हणून आज आम्ही बिर्याणीचा प्लॅन केलेला आहे आणि बिर्याणी आम्ही घरीच बनवणार आहोत. बिर्याणीचं सर्व सामान आम्ही घरी आणून घेतलेलं आहे. सकाळी लवकर उठून आम्ही बाजारात गेलो होतो. बाजारातून सर्व भाज्या घेऊन आलो आहोत आणि सर्व मैत्रिणी मिळून आज आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. बिर्याणीसाठी लागणारे सर्व सामान आम्ही आणलेले आहे. कांदे आणले आहेत, टमाटे आणलेले आहेत, फ्लावर, पनीर, फरसबी, बटाटे, वाटाणे, गाजर, कोथिंबीर, लिंबू, बटर, दही, काजू, सर्व व्हेज बिर्याणीसाठी लागणारे सर्व सामान आणि सर्व भाज्या आम्ही आणून ठेवलेल्या आहेत आणि भाज्या सर्व साफ करून कापून घेतल्या आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि आता एका टोपामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही हळद, अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, आपला घरगुती मसाला आणि सुहाना बिर्याणीचा मसाला देखील घातलेला आहे आणि त्यानंतर पुदिना देखील मिक्स केलेला आहे, थोडी कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि जो थोडा तळलेला कांदा होता तो देखील त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. सर्व भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्या सर्व भाज्या एका टोपामध्ये घेऊन फ्रीजरला मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि इकडे शेगडीवर आता एक मोठा टोप ठेवलेला आहे. त्या टोपात तेल टाकून व्हेज बिर्याणी बनवायची सुरुवात केलेली आहे. व्हेज बिर्याणीसाठी तेल पण टाकलेलं आहे आणि थोडा बटर देखील त्यामध्ये घातलेला आहे. सर्वात आधी गरम तेलामध्ये टमाट्याची प्युरी टाकलेली आहे. टमाट्याची प्युरी छान अशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट देखील छान परतून झाल्यानंतर थोडासा कांदा जो आपण तळून ठेवलेला होता, आम्ही बिर्याणी बनवण्यासाठी पूर्ण कांदा आधी फ्राय करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला बिर्याणी बनवताना जास्त वेळ लागत नाही, नाहीतर कांदा शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून आता अद्रक लसूणची पेस्ट आणि टमाटे प्युरी छान परतून झाल्यानंतर कांदा त्यामध्ये टाकणार आणि त्यानंतर मग ज्या मिक्स भाज्या आपण मॅग्नेट करायला ठेवलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आता त्यामध्ये आम्ही मिक्स करून घेणार आहेत. छान अशा सर्व भाज्या मिक्स करून झाल्यानंतर जो आपला टमाटा प्युरीचा आणि कांद्याचा जो मसाला आहे तो छान असा खालीवर परतून घेतलेला आहे. सर्व भाज्या आता थोड्या वेळसाठी आपण शिजू द्यायच्या आहेत, म्हणून आम्ही कमी गॅसवर त्या भाज्या आता शिजायला ठेवलेल्या आहेत. हे आम्ही पाणी काय पाणीपुरी बनवली. यही है भाई ट्रस्ट बेबी हे ना कांदे घे आणि कांदे शोधून टाक आणि एक जण हे घ्या लिंबू कढीपत्ता काजू आहे आणि हे हां ते टाकायचे आठवण ठेवा आणि कोळसा कोणाला दाखवायला होते बाई कोळसा आता जावं लागेल ठेवायला. कोणाला तरी सांग वळण काढ टाक आला बाळा त्यांना यायचं चावल बनवून देशील. व्हेज बिर्याणीची भाजी बनवून झालेली आहे. आपल्याला लेअर बिर्याणी बनवायची आहे. लेअर बिर्याणी बनवण्यासाठी आता एक टोप घेतलेला आहे. त्या टोपाला खाली बटर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर छोटासा भाताचा लेअर लावलेला आहे आणि भाताचा लेअर लावून झाल्यानंतर त्यामध्ये व्हेज भाजी टाकलेली आहे आणि व्हेज भाजी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाताचा लेअर लावलेला आहे आणि वरून कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे. काजू फ्राय करून ठेवले होते ते काजू देखील आम्ही त्याच्यात टाकलेले आहेत आणि काजू टाकून झाल्यानंतर परत आम्ही भाजीचा लेअर लावलेला आहे. भाजी टाकून झाल्यानंतर परत राईसचा लेअर टाकलेला आहे. लेअर टाकून झाल्यानंतर मग तीच प्रोसेस पुन्हा केलेली आहे. कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे, काजू टाकलेले आहे. असे आम्ही 3 वेळा ही प्रोसेस केलेली आहे. 3 लेअर आम्ही लावलेले आहेत. बिर्याणी आम्ही 3 लेअरची बनवलेली आहे. आमच्याकडे जेव्हा ही पार्टी केली जाते त्यावेळेस जर कोणाकडे जर बिर्याणी बनवायचं ठरवलं, व्हेज बिर्याणी जर बनवायची ठरवली असेल ना, तर आम्ही जास्त करून लेअरवाली बिर्याणी बनवतो, कारण की लेअरवाली बिर्याणी सर्वांनाच खूपच आवडते, म्हणून आम्ही जास्त करून लेअरवाली बिर्याणीच बनवतो.
आमच्या ग्रुपमध्ये सर्व मैत्रिणींना जेवण खूपच छान बनवता येते आणि बिर्याणी तर सर्वांना खूपच छान बनवता येते. आणि आमच्या सर्व मैत्रिणींमध्ये एक मैत्रीण आहे, ती बिर्याणी स्पेशल आहे, कारण की तिच्या हाताची बिर्याणी एक नंबर असते. पण नेमकं असं झालं आहे की ती काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेली आहे, म्हणून ती आमच्यासोबत नव्हती. नाहीतर आजची बिर्याणी तिच्या हातानेच बनवली जाणार होती. आम्ही सर्व मैत्रिणी तिला खूप जास्त मिस करत होतो. पण असो, ती जरी नव्हती तरी आमच्या ह्या 4-5 मैत्रिणी आहेत, त्या सर्व मैत्रिणी मला मदतीसाठी आलेल्या होत्या आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप छान अशी बिर्याणी बनवलेली आहे. बिर्याणीला खूप छान असे लेयर लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता लेयर लावल्यानंतर बिर्याणी किती सुंदर दिसत आहे. आता बिर्याणीला आम्ही कलर लावणार आहोत. कलर बघा किती सोप्या पद्धतीने लावायचा असतो. एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये जिलेबी कलर टाकलेला आहे आणि बिर्याणीची लेयर लावून ठेवलेली आहे, तिथे प्लसमध्ये कलर सोडलेला आहे. आणि वरून आता आपण बिर्याणीला दम देणार आहोत. दम बिर्याणी बनवणार आहोत आणि कोळसा गरम झाल्यावर त्यावर तूप सोडलेलं आहे आणि आता बिर्याणीला दम देऊन कमी गॅसवर ठेवलेला आहे. आता 20 मिनटं आपण गॅसवर ठेवणार आहोत. आणि इकडे आता आम्ही दिवे बनवायला घेतलेले आहेत. एका बाजूला बिर्याणी तयार होत आहे आणि एका बाजूला आता आम्ही तिघी मैत्रिणी मिळून सासऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कणकेचे 80 दिवे बनवायला घेतलेले आहेत. आज त्या सासऱ्यांचा 80वा वाढदिवस आहे, म्हणून माझी इच्छा होती की आपण कणकेचे 80 दिवे बनवायचे आणि त्या 80 दिव्यांनी सासऱ्यांना ओवाळायचं आहे. आम्ही तिघी मैत्रिणींनी मिळून बघा किती सुंदर 80 दिवे बनवलेले आहेत. आणि दिवे बनवून झाल्यानंतर आता डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. डेकोरेशनसाठी आम्ही ब्लॅक आणि येल्लो गोल्डन येल्लोमध्ये आम्ही बलून आणलेले आहेत. आणि इकडे माझ्या मोठ्या मुलाने सासऱ्यांच्या वाढदिवसाचे संपूर्ण डेकोरेशन रेडी केलेले आहे. आणि डेकोरेशन झाल्यानंतर आता माझे सासरे छान अशी तयारी करून आलेले आहेत. आणि सासऱ्यांचे 2 खास मित्र आहेत, आम्ही त्यांना देखील आमंत्रण दिलेलं होतं. आणि ते काकासुद्धा सासऱ्यांच्या वाढदिवसासाठी आलेले होते. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांचा पूर्ण परिवार आहे, ते सर्वजण वाढदिवसासाठी आलेले आहेत. आता सासऱ्यांच्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी काकींनी सासऱ्यांना औक्षण करून घेतलेले आहे. काकींची पूजा करून झाल्यानंतर माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या मैत्रिणींनीही सासऱ्यांना औक्षण करून घेतलेले आहे. त्यानंतर मी देखील सासऱ्यांना औक्षण करून घेतले. सासऱ्यांना खूपच आनंद झाला होता. सासऱ्यांनी जेव्हा त्यांच्या मित्रांना पाहिलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला की माझे आज जिवलग मित्र माझ्या वाढदिवसासाठी आलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप पाहण्यासारखा होता आणि त्यांना खुश बघून आम्हालाही खूप आनंद झाला होता. एकामागून एक अशा 5 सुवासिनींनी आम्ही सासऱ्यांना औक्षण करून घेतले होते. आणि औक्षण करून झाल्यानंतर आता आम्ही 80 दिवे प्रज्वलित करणार आहोत आणि ते दिवे प्रज्वलित करून मग आम्ही सासऱ्यांना ओवाळणार आहोत. आता आम्ही सर्व मैत्रिणी मिळून जे 80 दिवे बनवलेले आहेत ते 80 दिवे प्रज्वलित करून आत्ता सासऱ्यांना आम्ही ओवाळत आहोत. सासऱ्यांना 80 दिव्यांनी ओवाळून झालेलं आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांनी सासऱ्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता केक कटिंगला सुरुवात होत आहे आणि सासऱ्यांचे मित्र देखील त्यांच्याजवळ बसलेले आहेत आणि सर्व मिळून आता केक कटिंग करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अप्पा, हॅपी बर्थडे टू यू.
सासऱ्यांच्या वाढदिवसाचा केक कापून झालेला आहे. केक कटिंग करून झाल्यानंतर सर्व आलेल्या पाहुण्यांनी सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांच्याकडून आणलेल्या भेटवस्तू देखील सासऱ्यांना दिल्या. भेटवस्तू देऊन झाल्यानंतर सर्व ग्रुप मिळून आम्ही ग्रुप फोटो देखील घेतले आणि त्यानंतर सर्व आलेले पाहुणे मंडळी जेवायला बसणार होते. सर्वजण पंगतमध्ये जेवायला बसले होते. सर्वांना बिर्याणी खूपच आवडली होती. सर्वजण पोट भरून जेवले होते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. सर्व आलेल्या पाहुणे मंडळींनी माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसाला ज्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासाठी जे छान छान गिफ्ट आणले त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आणि सासऱ्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ते असेच हसत राहो, आनंदित राहो आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहो, हेच देवाकडे प्रार्थना.